द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ठीक आहे, आज सॅटरडे आहे आणि वातावरणसुद्धा बऱ्यापैकी छान आहे. आज सकाळपासून खूप जास्त कडक ऊन पडलं आहे. सो विचार केला की घरातली थोडीफार जी काही डस्टिंगची वगैरे कामं आहेत ती करून घेऊ. तर आज सुरुवात मी बेडपासून केली आहे. विचार केला की म्हणजे असं होतं की मी दर 8 दिवसाला वगैरे बेड कवर वगैरे चेंज करत असते आणि आज ऊन पण छान पडलं आहे. सो विचार केला की ठीक आहे, जरा घरातलं जे काही आहे आपलं आवरून घेऊ थोडंफार. तर ठीक आहे, आधी मी आता जे काही बेड कवर आहे माझं ते चेंज करून घेते. त्यानंतर सोफा कवर वगैरे मी मागेच चेंज केलं होतं आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी. आज सॅटरडे आहे आणि मे बी बाहेर जायचा प्लॅन होऊ शकतोय. अजून डिसाईड नाही झालं आहे कुठे जायचं आहे, बट चालू आहे प्लॅन आणि जे काही फायनल होईल ते सुद्धा मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये पुढे शेअर करेल. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर ठीक आहे, आधी मी जे काही आहे ते आपलं बेड कवर वगैरे चेंज करून घेते. आणि मला आहे ना असं खूप जास्त आवडतं, म्हणजे घरात सोफा कवर वगैरे किंवा बेड कवर ह्या त्या गोष्टींचं मला असं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं. तर ठीक आहे, चला आता मी जे काही आहे आपलं बेड कवर वगैरे ते चेंज करून घेते आणि बाकी घरातली कामं आहेत. सो काय काय होतं पुढे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर ना होतं काय माहिती आहे का, की ज्या दिवशी ऊन वगैरे असतं ना त्या दिवशी असं भरपूर वाटतं की हे काम काढू ते काम काढू, बट पावसाचा काही भरोसा नसतो. कधी पाऊस सुरू होईल ना ते काही सांगता येत नाही. तर आज छान असं ऊन होतं, सो विचार केला की जे काही आपले बेड कवर्स वगैरे आहेत ते चेंज करून घेऊ. आणि हे जे बेड कवर होते ना हे मी बॉम्बे डाईनचे ऑनलाईनच मागवले होते. छान भेटले होते. मी ॲक्च्युली पेअर मागवली होती याची आणि याची क्वालिटी वगैरे छान आलेली होती. सो ठीक आहे, इकडे मी आता जे काही होतं माझं बेड कवर वगैरे व्यवस्थित सेट करून घेते आणि नंतर जे काही आपली घरातली भरपूर कामं असतात अजून तर ती सुद्धा करायला घेते. आणि ठीक आहे, आता बेड कवर वगैरे चेंज करून झालं आहे माझं. त्यानंतर व्यवस्थित पिलो वगैरे सेट करून ठेवते. आणि ब्लँकेट होतं ते पण मी आज धुवायला काढलं आहे. सो इकडे ब्लँकेट वगैरे काही टाकलेलं नाही आहे मी. आणि ठीक आहे, असं काहीसं बेड कवर चेंज केल्यानंतर बेडरूमचा आजचा लुक होता. आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा. तर ठीक आहे फ्रेंड्स, जे काही आपलं बेड वगैरे आवरायचं होतं किंवा मला बेडशीट्स वगैरे चेंज करायचे होते ते मी चेंज करून घेतले आहे. आणि आता घरातली जी काही बाकीची कामं आहेत ती करून घेते. माझं आवरून झालं आहे. काल आवरायला बऱ्यापैकी लेट झाला होता. सो आज विचार केला की आज जरा पटपट घरातली कामं वगैरे आवरून घेऊ आणि सॅटरडे असल्यामुळे मे बी बाहेर जायचा पण प्लॅन होऊ शकतोय. तर ठीक आहे, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि होतं असं की सॅटर्डे संडे म्हटल्यावर जरा निवांत असतं. मग आपण म्हणतो की ठीक आहे उद्या काही नाही, सुट्टीच आहे. आणि मग रात्री जरा वेळ टी व्ही वगैरे बघत बसलो ना की मग हे कुशन कवर्स वगैरे किंवा पिलो वगैरे सर्व अस्ताव्यस्त पडलेलं असतं. मग तर दुसऱ्या दिवशी उठून ते व्यवस्थित सेट वगैरे करणं आणि जे काही आपलं घर असतं ते व्यवस्थित आवरून घेणं, याच गोष्टींपासून दिवसाची सुरुवात होत असते आपली. तर झालं असंच की मी माझं स्वतःचं आवरून वगैरे झाल्यानंतर इकडे मी बेड वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर मग जे काही आपले सोफाचे कवर वगैरे होते किंवा ज्या काही पिलो वगैरे होत्या त्या व्यवस्थित अरेंज करून घेतल्या आणि छानपैकी माझा हॉलसुद्धा आवरून घेतला मी इथे. तर ठीक आहे फ्रेंड्स, छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झाली आहे आता. आणि तुम्ही बाहेर बघू शकताय, बघा किती छान ऊन पडलं आहे. फ्रेश वाटतं जरा. तर ठीक आहे, आता अजून बघू पुढे काय काय होतं ते. तर इकडे छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मी जरा वेळ बाहेर आली, ऊन होतं सो. आणि छान आता झाडांना फुलं वगैरे मस्त येत आहे. हे ऑफिस टाईमला वगैरे पण आता रोज छान एक दोन फुलं येत असतात. त्यानंतर हे जे काही मधुमालतीचं होतं त्यालासुद्धा छान अशा कळ्या लागल्या होत्या. आणि ॲक्च्युली ना हे मधुमालतीचं फुल आधी व्हाईट असतं आणि मग ते 1-2 दिवसानंतर ते रेड होत असतं. तर छान आहे, म्हणजे याला पण आता बऱ्यापैकी कळ्या लागलेल्या आहे. सो ते पण तुमच्यासोबत शेअर करू. त्यानंतर कपडे लावायचे होते मशीनला. ॲक्च्युली कालचेच कपडे वाळलेले नव्हते, काल पाऊस होता बऱ्यापैकी. सो ठीक आहे म्हटलं आधी हे कपडे लावून देऊ आणि मग वाळल्यानंतर हे जे कपडे होते स्टँडवरचे ते काढू. तर ठीक आहे, इकडे कपडे लावायला घेतले मी. जे काही होतं आपलं ब्लँकेट्स होतं आणि आपलं जे काही सोफा कवर वगैरे होतं ना ते मी वॉश नव्हतं केलेलं, कारण पाऊसच सुरू होता. सो ते वॉश करायला बिलकुल म्हणजे ते नंतर वाळलं नसतं. मग आज जे काही ब्लँकेट, बेडशीट आणि सोफा कवर वगैरे होतं ते सुद्धा मी मशीनला लावलं आणि ठीक आहे ते वॉश करायला वगैरे लावून दिलं. आणि त्यानंतर मग जी काही माझी घरातली बाकीची कामं होती तीसुद्धा करायला घेतली. तर ठीक आहे, बघू अजून पुढे काय काय होतं.
तुमच्यासोबत ते सुद्धा मी शेअर करते. आणि इकडे ॲक्च्युली मशीनमध्ये ना माझ्याकडून कपडे जरा जास्त झाले होते, सो ते लागत नव्हतं. मग मी नंतर जे काही होतं बेड कवर वगैरे ते काढून घेतलं आणि जेवढे कपडे होते तेवढे लावून दिले. आणि ठीक आहे, अजून बघू मग पुढे काय काय गोष्टी होतात त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. तर ठीक आहे फ्रेंड्स, दुपारी आवरून वगैरे झाल्यानंतर मी जरा वेळ आराम वगैरे केला. व्हिडिओ एडिट वगैरे करायचा होता तो केला. आणि आता उठल्यानंतर 6:15 झाले आहेत आणि छानपैकी आज मी खूप दिवसांनंतर मॅगी खाते. तर ठीक आहे, मॅगी खाऊन मी तुमच्यासोबत व्लॉग स्टार्ट करते. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 7:30-8 वाजले आहे आणि पाऊस सुरू आहे, त्यामुळे आज लवकर अंधार पडला आहे. ॲक्च्युली सकाळी खूप छान ऊन वगैरे होतं, दुपारपर्यंत ऊन होतं, पण मग नंतर आता संध्याकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. सो जसं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोलली होती की सॅटर्डे आहे आणि मे बी थोडंफार बाहेर जायचा काहीतरी प्लॅन होऊ शकतो आहे, बट अनफॉर्च्युनेटली पावसामुळे असं काहीच झालं नाही. सो ठीक आहे, आता जे काही आपलं संध्याकाळचा दिवा वगैरे होतं ते लावून झालं आहे. आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे लिटरली 1 वर्षानंतर मी आज मॅगी खाल्ली आहे. खरं तर घरात मॅगी वगैरे असल्या गोष्टी होत नाही, म्हणजे बाहेरचं कधीतरी खाणं होऊन जातं पण मॅगी वगैरे होत नाही घरात. बट आज खूप दिवसानंतर मॅगी खाल्ली. आणि ठीक आहे, मग आता बघू, अजून दिवा वगैरे ते लावून झाला आहे माझा. आणि आता मे बी जमलं तर इकडे शेजारी गणपती बसला आहे, तर आम्ही तिकडे आरतीला जाऊ. आणि जर मला पॉसिबल झालं तर मी तिकडच्या सुद्धा क्लिप तुमच्यासोबत शेअर करेल, जर ते कम्फर्टेबल असतील तर. किंवा त्यांनी छान असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे, तर जमलं तर मी ते डेकोरेशन वगैरे तुमच्यासोबत शेअर करेल. आणि होतं असं की त्यांच्या आरतीचं आणि खाली जे काही आपले बाप्पा बसले सोसायटीच्या तो टायमिंग सेम होतोय, म्हणून इव्हिनिंगच्या आरतीला आम्ही अजूनपर्यंत खाली गेलो नाही आहे. एकच दिवस गेलो होतो फक्त. तर ठीक आहे, बघू, आज जमलं तर खालीसुद्धा सोसायटीच्या गणपतीच्या आरतीला वगैरे जायचं आहे. आणि जर जमलं तर तिकडच्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या आत्तापर्यंतच्या. अजून पुढे काय होतं. आणि मे बी आज खाली ना ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम होणार आहे. सो ॲक्च्युली होतं काय ना की ते सर्व रेकॉर्ड करायला केलं पण असतं, बट जे काही आपले जे सॉंग्स वगैरे असतात त्याचा व्हिडिओंना कॉपीराईट येतो, म्हणून मी त्या गोष्टी करत नाही आहे. तर जसं मला पॉसिबल होईल तसं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ठीक आहे, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप नका करू, म्हणजे ज्या काही माझ्या गोष्टी पूर्ण दिवसभराच्या होत राहतील त्या तुमच्यासोबत मला शेअर करता येतील. आणि तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगू शकताय की तुम्हाला कुठल्या टाईपचे किंवा कुठल्या टॉपिक्सवर जे काही आपले व्लॉग्स आहेत ते बघायला आवडतील. त्यानुसार मी छान छान व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर ठीक आहे, स्टे ट्यून. आणि त्यानंतर मग शेजारी आम्ही आरतीला गेलो आणि त्यांनी खूप सुंदर असा घरच्या घरी हा जगन्नाथपुरीचा देखावा इथे गणपती डेकोरेशनसाठी केला आहे. सो तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते मी आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपला, तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला हे डेकोरेशन आणि गणपतीची मूर्ती कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.